16 वर्षांपूर्वी सीताराम गुरुपूरच्या कुटुंबातले 4ही जण गेले. आजही त्याला संताप अनावर होतो. त्याची आई अप्पी शेरीगर, भाऊ गोविंद, बहीण शकुंतला आणि 8 वर्षाची भाची दीपिका यांना झोपेतच ठार मारलं, तेही चुलत भाऊ प्रवीण कुमारने. सीतारामचा मेहुणा गेल्या वर्षी मुंबईला निघून गेला, पण या धक्क्यातून तो अजून सावरलेला नाही. त्याच्या दृष्टीने व्यवस्थेचे सगळे दरवाजे दाद मागण्यासाठी बंद झालेत. As a matter of principle, we have fought the case, principle, because I knew that my daughter will come. Even if I couldn't, my daughter will not come, wife will not come back, brother-in-law will not come. But why so? Even then we fought the case and won the case. 37 वर्षांचा प्रवीण सध्या बेळगाव जेलमध्ये आहे. कोर्टाचे पेपर सांगतात त्याने 85,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरण्यासाठी 4 जणांची हत्या केली. मंगलोरच्या कुथूर पडवू इथे प्रवीणची पत्नी आणि मुलगा आता राहतात. भेट घेतल्यावर त्यांनी सांगितलं की प्रवीणचा आणि त्यांचा काहीही संबंध उरलेला नाही. सीतारामसाठी दयेच्या अर्जावर उशीर होणं म्हणजे कुटुंबाला न्याय देता न येणं असं आहे. दयेचा अर्ज हा अशा कैद्यांसाठी एकमेव मार्ग आहे. एकदा सुप्रीम कोर्टात अर्ज फेटाळला गेला की राज्यपाल किंवा राष्ट्रपतींकडे मागणी करता येऊ शकते. अर्जावर निर्णय घ्यायला कोणतीही वेळेची मर्यादा नाही. गेल्या कित्येक वर्षांमध्ये राष्ट्रपतींनी अशा गुन्ह्यांवर कोणताही निर्णय घेतलेला नाही. परिणामी दोषींच्या आणि मरण पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांसाठी उरते ती फक्त प्रतीक्षा. आसाममधल्या बारपेटा जिल्ह्यातला गुन्हेगार गोविंदो दासच्या आईला आणि बहिणीला दयेच्या अर्जावर लवकरात लवकर निर्णय हवाय. गेले 10 वर्ष त्या अर्जावर उत्तर यायची वाट पाहत आहेत. गोविंदोने हरकांता दासला गुवाहाटीच्या गजबजलेल्या फॅन्सी बाजारमध्ये चाकूने भुसकलं. 3-4 बार दाव से मारा था. दाव से मार करके मुंडी को काट करके सीधा थाना में ले गया. गोविंदोने मग स्वतःला पोलिसांच्या हवाली केलं, तेही हातात हरकांताचं दहड घेऊन. हरकांताच्या मुलाला अर्जावर होणारा उशीर म्हणजे वाया जाणारा वेळ वाटतोय. फैंग होना चाहिए. इस आदमी रहेगा तो समाज के लिए तो तकलीफ है. और आपका फर्स्ट जो मर्डर किया उसमें अगर उसको हैंग हो जाता था, सेकंड मर्डर नहीं होता था. गोविंदाशी अजिबात संपर्क नाही. अर्थातच ही अतिशय गरिबी म्हणावी लागेल. त्याच्या कुटुंबासाठी तर खूप काळ निघून गेलाय. आशा आणि निराशा याच्याशी संघर्ष करण्याशिवाय ते आणखी काय करू शकतात. आग्रा इथे राहणारे विशाल कुमार याच्याशी सहमत होणार नाहीत. ऑक्टोबर 2003 मध्ये त्याच्या 4 वर्ष 6 महिन्याच्या मुलीवर बलात्कार करून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली. शेजारी असणाऱ्या बंतूनेच ही हत्या केल्याचं उघड झालं. हमें उसी वक्त उसे मार देना चाहिए था, लेकिन हम शायद सरकार पे, अपने पुलिस पे और इन पे उम्मीद लगा के बैठे कि हमें इंसाफ मिलेगा, हमारी सरकार हमें इंसाफ देगी. हम लोग केवल उसकी मौत चाहते हैं. जब तक वो मरेगा नहीं तब तक शायद हमारे आंसू भी बंद नहीं होंगे. आम्ही बंतूच्या कुटुंबाशी बोलायचा प्रयत्न केला. त्यांना कॅमेऱ्यासमोर यायला संकोच वाटत होता. आता बंतूशी काहीही देणं घेणं नाही असं त्यांनी आम्हाला सांगूनही टाकलं. ते बंतूला भेटायला जेलमध्ये जात नाहीत की पत्रही लिहित नाहीत. राष्ट्रपतींच्या दयेच्या अर्जावर काहीही निर्णय आला तरी त्यांना फरक पडत नाही. त्यांच्यासाठी बंतू नसल्यातच जमा आहे. 25 अक्टूबर 2008 को अदालत ने इसको फांसी पर लटकाने का दिन मुकर्रर भी कर दिया था. आगरे की जेल में फांसी की तैयारियां भी होने लगी थी, लेकिन फिर किसी वजह से फांसी रोक दी गई. उसकी याचिका राष्ट्रपति के यहाँ लग गई, इस वजह से फांसी उसकी रोक दी गई है. या याचिकांसोबत त्यांचं आयुष्यही स्थिर झालंय. उसके सब कपड़े, चप्पल, उसकी ड्रेस, स्कूल की सब संभाल के रख. वो भी एक माँ है, वो मेरी तकलीफ को समझ सकती है. जो मैंने अपनी लड़की खोई है. विशाल आणि पूजा यांना आता दुसरी मुलगी आहे. गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झाली तरच त्यांना हायचं वाटेल असं ते मान्यही करतात. हम लोग तो एक एक दिन गिन रहे हैं. हर बार इंतजार रहता है, अब ऑर्डर आए, अब ऑर्डर आए. ते म्हणतात बंतू मेला तरच त्यांचं खरं आयुष्य सुरू होईल.